तुझ्या जागी दुसरी कोण असती का नाही तर चाळणीत पाणी घेऊन जीव दिला असता तिनं. मोठ्या तोऱ्यात ही घर सोडून निघून गेली होतीस ना. आणि तुझ्या मामीनी भाऊसाहेबांनी लय माझाच सांगितलं होतं, जवळ आम्ही तुझी माफी मागत नाही, मान सन्मानाने तुला या घरात परत घेऊन येत नाही, तवर आम्ही तिला तिकडं पाठवणार नाही. आता कसं पाठवलं ग? का इदा त्यांच्या श्रीमंतीची चटक लागल्या त्याच्यामुळे नियत फिरली असेल तुमची, है ना? बास झालं गुली मावशी, आता मी एक शब्द बी ऐकून घेणार नाही. मी या घरची सून आहे आणि माझा या घरावर हक्क आहे. तेव्हा मी कवा यायचं कवा जायचं हे मी आणि माझे सासरकडची माणसं बघून घेऊ. तुम्हाला बोलायचा अधिकार नाहीये. तुम्हाला चांगलंच माहित आहे मी इथं का आली आहे ती. होय, आजींच्या आडानं तुझं काय चाललंय हे मला समजत नाही असं समजू नगस. आणि तुमचं काय चालू आहे हे मला कळत नाही असं तुम्ही समजू नका. मला श्रीमंतीचीच इतकी हाव असती तर मी रायासोबत शेतात राहायला गेले नसते. आमचं लग्न कसंही झालं असलं तरी मी अजूनही कृष्णा रायभान विधाते हेच नाव लावते. माझा या घरावर जितका हक्क आहे तितका तुमचाही नाहीये. आत्ता मनात आलं तर माझा प्रॉपर्टीचा हिस्सा मागून घेऊ शकते मी. पण मी तुमच्यासारखी नाहीये. मी माझं सुख माझ्या माणसांमध्ये शोधते, तुमच्यासारखं पैशात नाही. मी हे घर सोडून गेलीये, नातं तोडून नाही. त्यामुळं मी वाटेल तेव्हा येणार. मग मी पण बघतेच मला कोण अडवते. आणि मी बी बघती तू परत ह्या घरात कशी पाय ठेवतीस. रंजे, बघितलंस का? असं ऐकवायचं असतंय सुनाला. काय उपयोग आहे? ती पण गेली ना तुला ऐकवून. तू पण ना उगीच तिच्या नादाला लागून एवढं सगळं ऐकून घेतलंस. दुसऱ्याचं ऐकून घेईल ती कुली कुठली? कृष्णीला हे तिचं बोलणं लई महागात पडणार आहे. मी बी बघतीच परत रायाच्या आयुष्यात कशी येते. आत येऊ का सर? हा या. नमस्कार. नमस्कार. बसू? हा बसा ना. काही काम होतं का? हा, एकच मिनिट. हे बघा, हे काही चेकचे डिटेल्स आहेत जे सापडत नाहीयेत आणि ह्या पेजवर लिहिलंय यात बदल करून पाहिजेत. 1 तासभर तरी लागेल. तुम्ही इथं थांबला तरी काय हरकत नाही किंवा जाऊन आला तरी काय हरकत नाही. नाही नाही, तुम्ही करा, मी थांबते बाहेर. मला कारखान्यात कळवावं लागल. मला इथं उशीर होणार आहे ती. नाही नको, मी आपल्या लँडलाईन वरच करते. हा बोला. मला बँकेतल्या कामाला 1 तास लागेल. ते झालं की कारखान्यात येईल. कृष्णा, हो हो, काय अडचण नाही. 1 तास म्हणजे जेवणाच्या टायमापर्यंत. पाणी पाणी. रंजे, जरा पाणी दे ग. अरे कोणी घरात आहे का? रंजे, भुयजी, तुम्ही या बरं इकडं. डोळे उघडे ठेवा भुयजी. कुठं जाऊन बसल्या कुणाच ठाऊक काय कळना.
कुठे गेला होतात? घरात आई आजारी एकटी असताना कुठे गेला होतात तुम्ही? भाऊसाहेब चुप! आम्ही आमच्या बायकोशी बोलतोय, मध्ये बोलायचा संबंध नाही. रंजना, कुठे गेला होता? घरात सासू एकटी आहे, आजारी आहे, तिला उठता बसता येत नाही. रंजना, कुठे गेला होता? खोटं बोलला. आईनं जेवण केलं, आईनं गोळ्या घेतल्या. कधीपासून आमच्याशी खोटं बोलताय तुम्ही? आम्हाला चांगलं ठाऊक आहे, हे कट करस्तानं करायला तुम्हाला कोण सांगतंय. या उंबरठ्याच्या आतली जबाबदारी तुम्हाला पाहिजे ना, मग ही जबाबदारी तुम्ही घ्या. तुमच्या निष्काळजीपणानं जर आमच्या आईला काही झालं, गाठ आमच्याशी. नीट पाय दाब ना, अंगात जोर आहे की नाही? कळवे दाब ना, कळवे. अगं बाबू, तुला त्रास होईल ना म्हणून हळू पाय दाबतोय. बस ती जरा. काय कुस्ती खेळायला आलाय? एवढ्या जोरात पाय दाबलेस तर दुखतील ना माझे पाय. काय करतोयस ही? तुला काय कळतं का नाही? बायकोचं पाय दाबत बसलास मी. फार बैलच झालायच म्हण की बायकोचा. अगं मम्मी, तिला काम करून दमली ना, पाय दुखत होतं म्हणून दाबत होत. असं काय काम करते अरे ती? 24 तास तर निस्ती खातच बसलेली असत्या. पण काय र, तिचं पाय दुखल्याला तुला लगेच दिसलं, आणि आई ही तर रोज येवाळत्या दुखतय दुखतय करून. ती कवा तुला दिसत नाही र? माझी कवा सेवा करूशी वाटली नाही तुला? मुली हत्या, तुझी काय अडचण काय सांग ना. माझा नवरा आहे, माझे पाय दाबतोय, तुला काय त्रास होतोय त्याचा? आणि असं कुठे नियम लिहिलाय का की बायकोनेच नवऱ्याचे पाय दाबायला हवेत? त्याचे पाय दुखले की मी पण त्याचे पाय दाबून देईनच की. बघितलंस मम्मी, किती प्रेम करते माझ्यावर. आणि तू गप्प बस. दिसतंय की किस्त प्रेम माहिती. आज महाशिवरात्रीचं दोघांनी जोडीने देवाला पाया पडायला जायचं सोडून ही तो तुझ्याकडनं पाय चिपून घ्यायला लागली. ही प्रेम हायवी तिचं? अगं बाकीचं समज राहिलं, निदान नवऱ्यासाठी उपास तरी धरायचा होतास. मी नाही याच्यासाठी उपवास करणं आधीच सांगून ठेवते, आणि मला ते भूक वगैरे सहन नाही होत. असं मला खूप जास्त भूक लागली. डार्लिंग, खा ना. मम्मी, अगं उपास जरा तिला लय त्रास होईल. लागेल तुझं तोंड बंद कर पहिलं, नाहीतर तुलाच उपाशी ठेवीन बघ. आणि तुला जर उपास धरायचा नसेल तर निदान उपास हाय असं नाटक तरी कर. असंच चरा चरा समद्यांसमोर खात बसू नगस. तुला हत्या, तुला माहितीये, ह्याला माहितीये मी उपवास नाही धरलाय, कशासाठी ही सगळी नाटकं करायची? भाऊसाहेब, रणजी आणि ती म्हातारी ह्या समद्यांचं म्हणजे काहीसाठी. अंतरा, ही संधी आहे. तू ह्या घरची नवीन सून आहेस. त्या कृष्णी ही घर सोडून निघून गेल्या, त्याच्यामुळं तू ह्या घरातल्या परंपरा, रीतिरिवाज, ह्या घरातले समद मनापासून करतेस. हे बघून घरातली समधी खुश होती आली. आणि मग कृष्णीवर जशी जबाबदारी टाकली का नाही, तशीच एखादी महत्वाची जबाबदारी तुझ्यावर टाकते आली. ह्या घराच्या चाव्या हातात घ्यायची ही अशी संधी सोडायची नसत्या. ही कवा कळणार आहे तुम्हाला? त्याच्यामुळे जरा चांगल्या सुनेसारखं वाग आणि ह्या घरातल्या समध्यासनी खुश कर. हे बघ, या आजी, दे इकडे. सावकाश.
इकडून जा. चल. आलो आलो. अरे तुमच्या दोघांच्या हातून भोलेनाथांना अभिषेक करून घेतला, त्यांना आशीर्वाद दिला म्हणायचं. नमस्कार करा त्याला. जी दोन प्रेम करणाऱ्यांच्या मध्ये येते, जी एकमेकांना वेगळं करते, ही असली नियती मला मान्य नाही. आपण मान्य केलं नाही तरी जे घडणार आहे ते घडायचं राहणार आहे का राया? ते घडणारच. आपण ते बदलू शकत नाही. मी भाकीत करून तुझ्या घरच्यांना सावध केलं होतं, पण त्यांनी ऐकलं नाही. त्यामुळे जे झालंय त्याला मी नाही, तुझ्या घरचे जबाबदार आहेत. कारण मी आजपर्यंत कोणाशीही कधीच खोटे बोललेलो नाही आणि माझ्या विद्येचा चुकीचा उपयोग देखील केलेला नाही. पण माझं भाकीत खरं आहे आणि आज ना उद्या याची प्रचिती सगळ्यांनाच येईल. तुझ्या पहिल्या पत्नीचा मृत्यू हे असलं कसलं नशीब आहे माझं, ज्याच्या मी आतापर्यंत शोधात होतो ते प्रेम मला आत्ता कुठे मिळत होतं. आत्ता कुठे माझा संसार चांगला चालू होता. तू माझ्या आयुष्यातली निखळ प्रेमाची जागा भरून काढलीस कृष्ण. मला स्वप्नात बी वाटलं नव्हतं की माझं तुझ्याशी लग्न होईल. मी तुझ्या प्रेमात पडेन. तुझ्याशिवाय जगणं असह्य होऊन जाईल. मी नाही सांगू शकत कृष्ण की माझं किती प्रेम आहे तुझ्यावर. तुला त्रास झालेला, दुखावली गेलीस की मला तुझ्या दुपटीनं त्रास होतो. तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं, तू माझ्यापासून लांब गेलेली मी नाही बघू शकत. नशिबाला जे खेळ खेळायचेत ना ते खेळू दे, पण माझं ठरलंय, मी तुला काहीच होऊ देणार नाही. मी तुला माझ्यापासून नाही लांब जाऊन देणार. तुझ्यासाठी मी नशिबाला बी हरवीन. अरे हो, तुला झोपताना तहान लागली तर रूम मध्ये पाणीच नाहीये, म्हणून मी पाणी घेऊन आले. अरे किती हा पसारा, काय कपडे कसे पडलेत. शी. अंतरा, माझं मी करीन. तू हे सगळं करायची काही बी गरज नाही. का? मी पण या घरची सून आहे. मी माझ्या घरची कामं केली तर काही अडणार आहे का? कृष्णा असते तर तिने पण केलंच असतं ना. ती नाहीये म्हणून मी करते. आता ती येईपर्यंत मी तुझी काळजी घेणार आहे, अगदी कृष्णासारखीच. अंतरा, या सगळ्याची काही बी गरज नाही. तू
अशी माझ्या खोलीत येत जाऊ नकोस रात्रीची. तुझा इत का राया, मी इतकी वाईट आहे का रे की तू माझ्याशी असा वागतोस? मी तुझ्यासाठी फक्त पाणी आणलं होतं, तुझ्या रूमचा अवतार बघितला आणि म्हणून आवरायला लागले. मला काय तुला त्रास द्यायची हौस नाहीये. बघ अंतरा, तुला एकदा सांगितलं ना, तू हे सगळं करायची काही बी गरज नाही. निघते तुझा इथनं. तुला किती काळजी आहे ना माझी. मी काम केलेलं, मला त्रास झालेला बघवत नाही तुला. जुना मित्र आहेस ना माझा, विसरलेच होते मी. जाते मी. तुला काही लागलं तर हाक मार, मी येईन. असं काय आहे रे तिच्यात? 4 पुस्तकं काय शिकली म्हणून काय झालं? अरे असं कितीतरी शिकलेली लोक कारखान्यात कामाला आहेत आपल्या. तिला एवढं मोठं केलं, या घरची सून केली, तरी तिला किंमत नाही तुझी. आणि ज्या मुलीला माझ्या मुलाची किंमत नाही ना, तिला ह्या घरात जागा नाही. आई नक्की काय झालंय तुला? तू तू अशी नव्हतीस आई. तू फक्त पैसा बघतेस. अगं पण त्याच्या पलीकडे बी एक जग असतं, प्रेमाचं, समजूतदारपणाचं, एकमेकांना सांभाळून घेण्याचं, विश्वास देण्याचं, एकमेकांची ताकद बनण्याचं, एकमेकांचं आयुष्य आनंदाच्या क्षणांनी भरून टाकण्याचं, आपल्या असण्यानं दुसऱ्याचं आयुष्य सुंदर करण्याचं. आणि त्या जगात कृष्ण आपल्या पटीनं कितीतरी जास्त श्रीमंत आहे. ज्याच्याकडे लय पैसा असतो तो खरा श्रीमंत नसतो आहे. जो आयुष्यात समाधानी असतो तोच खरा श्रीमंत. आणि कृष्णाकडे जी काय आहे त्यात तीच समाधानी आहे. आणि तुझ्याकडे इतकं असून बी तू समाधानी नाहीस. म्हणजे मी नाही म्हणत, बाहेर माणसं म्हणतात मोडला बिडला नाही ना. काय बोलताय सुमन वहिनी? मी बाया बोलत नाही, त्या मंडईत बायका बोलत होत्या. रायाचं आणि कृष्णाचं जमत नाही म्हणून कृष्णा माहेरी आले निघून. नाही, पोरगी शिकली ठीक आहे, त्याचं कौतुकच आहे. पण ती विदा त्यांची माणसं मोठी येत, त्यांच्याशी गुडी गुलाबीनं राहायला नको हिला. त्या रायानं राग मनात धरला आणि हिला सोडचिट्टी दिली तर माणसं तर म्हणणारच ना नवऱ्यानं सोडली म्हणून. ते तुला ऐकायला आवडेल का? सुमन मावशी, नवऱ्यानं टाकली, विधवा झाली म्हणून मुलीचं जगणं थांबत नसतं. आणि नवरा सोबत नाही म्हणून बाई जगायच्याच लायकीच नाही असं आहे का हो? अनाव लोकांचं काय घेऊन बसलाय? तुम्ही त्यांच्याशी किती बी चांगलं वागा, त्यांना जी बोलायचंय ना तीच बोलतात ती. आणि माझा संसार आहे, माझं नातं आहे, तवयाचं काय करायचं माझं मी बघून घेईन. इतरांना माझ्या संसारात काय चाललंय याची चर्चा करायची काय बी गरज नाहीये. आणि ही मामा मम्मी आहेत ना, त्यांनी मला मोठं केलंय, मला शिकवलंय, माझ्यासाठी कष्ट घेतलेत. आणि ही लग्न बी त्यांनीच लावलंय. तवयांना काय वाटतं ही जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. जग काय बोलतं ना ह्यानं मला फरक पडत नाही. भाऊसाहेब, अहो अहो राहू दे. भाऊसाहेब मी करते. आमचं काम आम्ही करत असतो. अहो राहू द्या, तुम्ही चहा घ्या. नाही तुम्ही खरंच चहा घ्या, मी करते. मी मुंबईत नोकरी करत असताना कार्यालयातली सगळी कागदपत्रांची कामं मीच करायचे. मला कार्यालयातली सगळी कामं फार उत्तम जमतात. घ्या तपासा. नाही, गरज नाही. चांगली फाईल लावता तुम्ही. तारीख, डॉक्युमेंट नंबर एकदम जागच्या जागी लावलं. अंतरा, अगं हे काय? माझ्या आधी चहा दिलास? माझी पूजा झाली की मी देणारच होते चहा. अंतरा, मला आणि मम्मीला पण नाश्ता पाहिजे, तेवढा आण. भाऊसाहेब एक विचारायचं होतं. बोला. आता ती तुझ्या कामाबद्दल भाऊसाहेबांनी विचारते का नाही बघ. आता भाऊसाहेब तुला कारखान्यावर घेणार म्हणजे घेणार. कृष्णासारखी हुशार मुलगी कारखान्यात काम करतेय, हे कारखान्याच्या फायद्यासाठीच आहे. कृष्णा घर आणि कारखाना किती उत्तम सांभाळते, माझा आदर्श आहे ती.
मलाही कृष्णासारखं काहीतरी उत्तम करून दाखवायचंय. मी मुंबईत शिकता शिकता नोकरी करत होते. तर मी इथेही नोकरी केली तर चालणार आहे का? म्हणजे तुमची हरकत नसेल तर. अहो तुम्ही चांगलं शिकलाय, तुमची नोकरी करायची इच्छा आहे, बिनधास्त जा नोकरी करा. थँक्यू भाऊसाहेब. मी आतापासूनच नोकरी शोधायला सुरुवात करते. शोधायला कशाला जायचं? आपला कारखाना आहे ना, तिथंच काम करा. कृष्णाच्या हाताखाली काम करा, शिकवल ती तुम्हाला सगळं. आजपासूनच सुरू करा. चांगल्या कामाला उशीर कशाला? हो. राय कुठे निघालात? कारखान्यात. अंतराला घेऊन जा, तिला काम करायची इच्छा आहे. कृष्णाला सांगा काय काम करायचं काय नाही, सांग म्हणून तिला. राया चल निघूया, माझा आज पहिलाच दिवस आहे, मला उशीर नाही करायचा. त्या भाकिताची ही दुसरी बाजू तिला कळता कामा नये. सर काय शोधताय? अजून काय लपवायचं आहे माझ्यापासनं? अजून किती गोष्टी लपवणार आहे? मी काय बोलत नाही याचा अर्थ असं नाही की मला माहित नाही. मी घर सोडलंय. तुझ्या अशा वागण्यानं मला कारखाना बी सोडावा लागल. कृष्णा काय बोलतेस तू? मी तर फक्त बस, मला काही बी कारण नकोय. मुळात मला तुझं काही बी ऐकायचंच नाहीये. तू खोटच बोलणार याची खात्री आहे मला. मी स्वतःपेक्षाही जास्त विश्वास ठेवला होता तुझ्यावर. तू त्या विश्वासाची माती केलीस. मला तुझा खरा चेहरा कळालाय राय. त्यामुळे मला अजून काहीतरी खोटं सांगून फसवायचा प्रयत्न करू नकोस. तू आज जर माझ्यापासून गोष्टी लपवायचा प्रयत्न केलास ना, तर आयुष्यात मला तुझ्यासमोर यायची कधीच इच्छा होणार नाही. खरं तर तुला इथं असं माझ्या डेस्कवर काहीतरी चोरासारखं शोधताना बघून मला इथे थांबायचीच इच्छा होत नाहीये. तुला मी अशी इथं नकोय ना. मी जाते. मी आता परत येणार नाही. कृष्णा जेवत का नाही? ताट वाढलाय, तसला विचार करताय का? मग जेवा की. हो. अरे तू काहीच खात नाहीयेस. अजून भाजी देऊ का? नाही नको. का नको? अरे थोडीशी घे, चांगली झालीये. मी बघितला तू आज दुपारी फार जेवला नाहीयेस. आता तरी जेव. घे थोडीशी. अंतरा नको मला काय. धर, तुला एवढी भाजी खावीच लागेल. मी काही ऐकणार नाहीये तुझं. अंतरा तुला नाही म्हणून सांगितलं ना एकदा. नाही जेवायचं मला, तरी काय माझ्या मागे लागलीस? या घरातल्यांनी ठरवलंच मला त्रास द्यायचं तर. अरे बरा आहे मी, नाही काय झालं मला. नका माझी काळजी करू. एक दिवस जेवलो नाही तर मरणार नाही मी. राया, अरे हे काय चाललंय तुझं? घरच्या सुनेशी असं वागतात का? तुझं डोकं फिरवलंय त्या कृष्णाने. अजूनही तिलाच दोष द्या. तुम्ही कृष्णाशी किती वाईट वागलात हे तुम्हाला खरंच कळत नाहीये. आम्ही रायाच्या भल्यासाठीच केलं होतं हे सगळं. तुम्हाला जर रायाचं खरंच भलं हवं असेल ना, तर आतापर्यंत तुम्ही कृष्णाची जाऊन माफी मागितली असती आणि तिला मान सन्मान देऊन या घरात परत आणलं असतं. का आणली असती? आम्ही नव्हतं सांगितलं तिला घर सोडून निघून जायला.
ती जे हे सगळं करते ना, तिला आम्हाला कमीपणा दाखवायचा आहे आणि घरातली सगळी सत्ता हातात घ्यायची म्हणून करते ती हे सगळं. असा काय तीर मारलाय तिनं की मी तिला आणायला जाऊ? 4 पुस्तकं शिकली म्हणून मी असलं सगळं खपवून घेणार नाही. चांगलीच तापली आहे किरणजी, हीच तर पाहिजे होतं मला. त्यामुळे काहीही झालं तरी मी कृष्णाच्या दारात जाणार नाही आणि तिची माफी मागणार नाही. अगं रंजना, तू तरी समजून घे. काय अहो लवकर इकडे समजा, लवकर या. अहो ही बघा माझ्या कृष्णीने काय केलं ती. ही बघा माझी कृष्णी सीए झाली आणि राज्यात पहिली आली ती. वा वा, तुझ्या सगळ्या कष्टाचं चीज झालं बघ. लय लय अभिनंदन बघ तुझं. आपल्या गावचं नाव गाजवलंच बघ सगळीकडं. कृष्ण कृष्ण, अगं कृष्ण 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 कृष्ण, आज मला लय म्हणजे लयच अभिमान वाटतोय बघ तुझा. अगं कसलं भारी वाटतंय पेपर मध्ये फोटो बघून तुझा. अक्षय, कुठे आज तुला काय कळतं बिळतं का नाही? किती वेळ बसणार आहे मंडळामध्ये? तिकडे बांगल्यावर जाऊन भावसा बांधला, दाखल्या मालकांना सांगितलं पाहिजे का नाही? चल 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 चल. अरे थांबा, पहिलं मला रिझल्ट तर आणू दे की. अगं कृष्णी, आनंदाच्या भरात काही घालतच नाही आलं बघ. जाऊन निकाल घेऊन जा तू. होय, आणि जाताना बंगल्यावर बी जाईन. मामा मामी, तुमच्या दोघांचं पण अभिनंदन बरं का. तुमच्या दोघांमुळे ते शक्य झालंय. एक मिनिटे, चल रिझल्ट घेऊन येऊया. ए मिलन, उदय, सचिन दादा, लवकर या इकडं. दर खा इथं, सगळ्यांना पेड वाट. काय झालं ती तरी सांगा. तुमची कृष्णा मॅडम सीएच्या परीक्षेत महाराष्ट्रात पहिली आल्या. लय भारी बातमी दिली सर तुम्ही. कृष्णा मॅडमचा हात काम करत नव्हता का नाही, तेव्हा छोट्या मालकांनी हार नाही मानली. स्वतः पेपरला गेले आणि पेपर लिहू लागले. त्यामुळे खरं तर त्या पेड्यावर छोट्या मालकांचा हक्क आहे. हे घ्या मालक. तुमच्यासारखा जोडीदार भेटला तर सगळं घडू शकते. तुमचं कौतुक करायला एवढं कमीच आहे. अहो छोटं मालक, तुम्ही तर कारखान्यात सगळ्यांचं तोंड गोड केलं, पण खऱ्या अर्थानं ज्यांचं तोंड गोड केलं पाहिजे त्या कुठे आहे ती? तिच्याकडेच निघालोय. तिला पटकन घेऊन येतो. तवर कारखान्यात तिच्या स्वागताची एकदम जंगी तयारी झाली पाहिजे. काय ढोल ताशे, रांगोळ्या, फुलांचा वर्षाव, सगळं 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 पाहिजे मला. काम झालंच म्हणून समजा तुम्ही. लागा तयारीला. हा, मी तिला घेऊन येतो पटकन. होय होय, ते चला रे. अरे सकाळी बी तिनं पेढ दिलं आणि लगेच निघून गेली. तुझं साधं नाव बी घेतलं नाही, काही विचारलं बी नाही तू कुठं आहेस, नाही तर काय. मला तर तिचंही वागणं बघून लई वाईट वाटलं बघ. गुली मावशी, हे सगळं तुझ्यामुळे झालं, विसरू नकोस. कावळा बसायन फांदी तुटाय म्हणते ती का नाही, तसंच झालंय बघ. त्या कृष्णेला निमित्तच पाहिजे होतं आणि ती तिला मिळालं आणि झाली सुरू. गुली मावशी, मला बोलून दे राया. तुला वाटत असेल पर त्या कृष्णीचं तुझ्या अजिबात प्रेम राहिलेलं नाही, हीच खरं आहे. तिला फक्त परीक्षेपुरती तुझी गरज होती आणि तिनं त्याच्यासाठीच वापर केला तुझा राया. आणि काम झालं की तिला सोडून. तू जर नसतास का नाही तर ती परीक्षा देऊच शकली नसती, ह्याची थोडी तरी जाणीव ठेवायची होती. अरे तिने समध्यात पहिल्यांदा तिनं तुझा आभार मानाय पाहिजे होतं, पण नाही, समधही सरली ती. आणि आता तर काय, आता लय मोठी झाल्या, शिये झाल्या. जगाला आपला नवरा शिकलेला नाही हे सांगायची लाज वाटत असेल ना तिला, म्हणून ती तुझ्यापासून लांब लांब राहायचा प्रयत्न करत्या. तू न ग वाट बघूस तिची राया. मी सांगत्या तुला, ती नाही परत येणार. मला भेटायलाच तयार नाही. कसं शक्य आहे? कृष्णा भेटली ना तुला कारखान्यात. कारखान्यात कशाला येईल आज? तुला पेढा चारायला. अरे कृष्णा तुला शोधत इथं आली होती. काय? वय, तिने घरातल्या समद्यांना पेढं दिलं होतं. तुला पण चारायला तुझ्या खोलीकडे निघाली होती. मग मीच म्हणलं तू कारखान्यात गेलायस, मग तिकडेच गेली ती. त्या कृष्णीचं तुझ्या अजिबात प्रेम राहिलेलं नाही, हीच खरं आहे. तिला फक्त परीक्षेपुरती तुझी गरज होती आणि तिनं त्याच्यासाठीच वापर केला तुझा राया. आणि काम झालं की तिला सोडून.
तू जर नसतास का नाही तर ती परीक्षा देऊच शकली नसती ह्याची थोडी तरी जाणीव ठेवायची होती अरे तिने. समध्यात पहिल्यांदा तिनं तुझा आभार मानाय पाहिजे होतं, पण नाही, समधही सारली ती. यांची मुलाखत घेण्यापेक्षा कृष्णाची घेऊया. किती वेळ वाट बघायची? चला आज जाऊया. अहो थांबा थांबा, मी पाया पडतो तुमच्या. थांबा 5 मिनिटात तिथे आता काय विचारायचे तेवढं. कृष्णा, तू महाराष्ट्रात पहिली आलीये, तुला काय वाटतंय? हा सगळा प्रवास कसा होता? आजच्या तरुण पिढीला तू काय सांगशील? कृष्णा, हॅव यू एव्हर थिंक दॅट वन डे यू विल अचीव दिस मच? एक मिनिट. हे बघा, मला कळतंय तुम्हाला सगळ्यांना माझ्याशी बोलायचंय, माझं अभिनंदन करायचंय, पण तुम्ही जर असा दंगा करत राहिलात तर आपल्याला व्यवस्थित बोलता येणार नाही. एक एक करून प्रश्न विचारा, माझ्याशी बोला. असा गोंधळ घालून आपल्या हाती काही बी लागणार नाही. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते, आपण ही मुलाखत शांततेत पार पाडूया. नमस्कार सर. अभिनंदन. थँक्यू. ही सगळे माझे शिक्षक आणि गावातले आहेत. आज जे काय मला यश मिळालंय ते ह्यांच्यामुळेच. सर, तुम्हाला काय वाटतं कृष्णाबद्दल? पहिल्यांदा तर मी तिचं अभिनंदन करतो. ती आमच्या क्लासची विद्यार्थिनी आहे, याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो. तिने अत्यंत कष्टातून ही परीक्षा पास केलेली आहे. अहो, तिच्याकडे क्लाससाठी द्यायला पैसेही नव्हते. ती मोबाईलवरती अभ्यास करून शिकलेली आहे. आणि कृष्णा, मला माहितीये की तू मुंजाच्या मोबाईलमध्ये अभ्यास करून शिकत होतीस, पण तरीही मुंजाला मी कधी क्लास बाहेर नाही काढलं, कारण तुला व्यवस्थित शिकता यावं म्हणून. पण तुझ्या कष्टाचं तू चीज करून दाखवलंस. कृष्णाने आमच्या गावाचं नाव खूप मोठं केलेलं आहे आणि म्हणूनच गावचा सरपंच या नात्यानं गावाच्या वतीनं मी तुझं अभिनंदन करतो आणि तिला भावी वाटचालीस शुभेच्छा देतो. अशीच मोठी हो आणि गावाचं नाव सुद्धा मोठं कर. कृष्णा, हा सगळा मानसन्मान स्वीकार करताना तुला कसं वाटतंय? या यशाचं श्रेय कोणाला देशील? सीए झाल्यानंतर तुझा पुढचा टप्पा काय असणार आहे? या निकालानंतर तुमचं आयुष्य कसं बदललंय? कृष्णा, तू राज्यात पहिली येशील असं तुला कधी वाटलं होतं? तुमचं लहानपणापासूनच सीए व्हायचं स्वप्न होतं का? असं म्हणता येणार नाही, पण लहानपणापासून मला गणिताची लई आवड होती. मी मामी सोबत भाजी मंडईत जायचे भाजी विकायला, तेव्हा मला हिशोब करायला लई आवडायचा, म्हणजे चांगला जमायचा. पण असं सीए होणारे असं कधी ठरवलं नव्हतं. पण एक खरं सांगू का, म्हणजे आम्ही लई गरिबीतनं वाढलंय हो. त्यामुळे असं आम्ही कधी काय बी ठरवलं नव्हतं. बरेचदा आयुष्य जिकडे घेऊन जाईल तिकडे गेलोय. पण एकदा आमच्या भाजीच्या ठेलर एक माणूस आला होता आणि त्यानं माझा हिशोब बघितला. तेव्हा तो मामीला म्हणला होता की ही पोरगी पुढे जाऊन ही चांगली सीए बनेल. आणि मग काय, मी सीए झाल्याची स्वप्नच बघायला लागली. आणि मग हळूहळू तिचं स्वप्न माझं झालं. आणि पुढं काय, आपल्याला कुठं जायचंय हे कळालं की आपोआप माणसं आपल्याला तिकडे जायचा रस्ता दाखवायला लागतं. आणि मग मी इथपर्यंत येऊन पोहोचले. खरं तर या सगळ्यामध्ये माझे मामा मामी, भाऊसाहेब आणि माझे पती रायबान विधाते, ह्या 4 माणसांचा खूप मोठा वाटा आहे. जसं तुम्ही आता म्हणालात, त्यात तुमचे पती रायबान विधाते यांचा खूप मोठा वाटा आहे, पण तरी तुम्ही त्यांच्यासोबत राहत नाही. याचं काही कारण? तुमचं नातं तुटलंय का? की रायबान शिकले नाहीयेत पण तुम्ही शिकून सीए झालात म्हणून तुम्ही त्यांचं घर सोडलं का? नाही, याच्याशी रायाचा काही बी संबंध नाहीये. याच्यात त्याला मध्ये घेऊ नका आणि प्लीज या पुढे राया संबंधित मला कोणतेही प्रश्न विचारू नका. तुम्ही सगळ्यांनी रायाला याच्यात खेचलेलं मला आवडणार नाही.
तुमच्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. मी इथं आला. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असाच पाठीशी राहू द्या. येते. या या बसा सरपंच बसा. मी सोपान राऊत, कृष्णाचा मामा आणि कृष्णाची मामी आशा आणि हो आमचा मुंज्या. जरा मदतीला चल. हा चल. बसा ना बसा. बस बस बाळा बस. आपल्या गावामध्ये एवढी प्रतिभावान मुलगी आहे हे पाहून खरंच आम्हाला अभिमान वाटतो. सोपानराव, फक्त तुमच्या घरचंच किंवा सासरचंच नाव तिनं मोठं केलं नाही तर आपल्या गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर केलेलं आहे. अहो आशाने तर पोटच्या पोरीसारखी सांभाळली तिला. अहो या सोपांनी ड्रायव्हरकी करून आणि आशानं भाजी विकून मोठ्या कष्टानं सीए बनवलं पोरीला. तुमच्यासारखे मामा मामी सगळ्यांना मिळत. आमची कृष्ण आजपर्यंत लय मन मारत जगली हो. तिला मी काय देऊ शकलो नाही तर तिच्यामुळे आज माझा, आमच्या आशाचा, आमच्या घराचा एवढा मानपान होतो. या मन भरून आलंय आमचं. आमच्या लेकीमुळे आमचं आयुष्यच बदलून गेलंय बघ. तुमच्यासारखी एवढी मोठी मोठी लोक येते ती आमचा सत्कार करते, ती कृष्णाचं कौतुक करते ती. अरे लेका सोपान, आत्ताची सुरुवात आहे. अजून लय कौतुक करायचंय आपल्याला कृष्णाचं. अरे सत्कार समारंभाच्या वेळी बघ डोळ्याचं पारणं फिटल तुझ्या. लय नशीबवान आहेस. कृष्णासारखी भाची आहे तुझी. ते नशीबवान नाहीये, मी नशीबवान आहे की मला असे मामा मामी मिळाले. मी साधा ड्रायव्हर पडलो ग. माझा अख्खा आयुष्य दिवसभर काम करणं आणि रात्री घरी येऊन दारू पिऊन झोपायचं ह्याच्यातच गेले सगळं आयुष्य. माझी दारू सुटली पण जी पाठीमागे गरिबी लागली होती ना तिने नाही पाठ सुटली बघ. आणि ज्याच्याकडे पैसा नाही ना त्याला या जगात कुणीच किंमत देत नाही, कुणीच इज्जत देत नाही कुसने. आज तुझ्यामुळं या फाटक्या माणसाला कितीतरी मोठ्या लोकांनी घरी येऊन मान दिला. माझ्या सगळ्या जन्माचं पांग फिटल्यागत झालंय मला. तुझं उपकार कसं फेडावं हेच कळ ना कुसने मला. अरे मामा काय बोलतोयस तू? ही कृष्ण हे अगदी खरं बोलतायत बघ. आजचा दिस मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवावा असाच आहे. आज फक्त तुझ्यामुळे आम्हाला हा मान सन्मान मिळाला आणि मिळतोय. तुम्ही दोघं पण ना या इकडे बसा. या ही मामी इकडे बस. बरं इथं काय लावलंय तुम्ही? जिने जाताना जरा सुद्धा विधात्यांच्या मान सन्मानाचा विचार केला नाही तिचं कौतुक करायला कशाला जायचं आपण? म्हणजे ना हे काय अजून तयार नाही झालात? कशासाठी तयार व्हायचं? कशासाठी म्हणजे हो कृष्णाचा एवढा मोठा सत्कार आहे, मोठमोठे पाहुणे येणार आहे, आपल्याला जायला पाहिजे. मी कुठेही येणार नाही आणि कृष्णाच्या कौतुकाच्या कार्यक्रमाला तर नाहीच नाही. त्या शिक्षणाचं तुम्ही कौतुक करताय ना त्याच शिक्षणाने माझ्या रायाचा संसार सोडून जाण्याची दुर्बुद्धी दिलीये तिला. जी शिक्षण नवऱ्याचा मान राखायला शिकवत नाही, संसार कसा करावा याची अक्कल देत नाही, त्या शिक्षणाचं कौतुक नाही मला. मी कुठेही येणार नाही. तुम्हाला जायचं असेल तर जा. रंजना खूप चांगला दिवस आहे, आम्हाला जास्त बोलायला लावू नका. आणि कृष्णा हे घर का सोडून गेली त्याला जबाबदार कोण आहे हे तुम्हाला चांगलं माहित. आणि ती पोरगी घर सोडून गेली असली ना तर तिने नातं तोडलं नाहीये. ती अजूनही या घराची सून आहे. तर हा सन्मान फक्त कृष्णाचा नाही विधातेंच्या सुनेचा आहे. त्यामुळे या सत्काराला सगळ्यांना यायलाच पाहिजे. चल भाऊ माझं आवरलं, निघूया. अगं रंजना तुझं अजून आवरून झालं नाही होय ग? मी कुठेही येणार नाही. ठीक आहे तुम्ही येणार नाही मग. आई आमचं ठरलंय जो कोणी या सत्काराला येणार नाही त्याला या घरात राहता येणार नाही.
त्याला घर जपता येत नाही, त्याला या घरात राहण्याचा अधिकार नाही. आता तुम्ही सगळ्यांनी ठरवायचंय, तुम्हाला सत्काराला यायचं का या घरात राहायचं. तुमच्याकडे 15 मिनिटं आहेत. आम्ही दोघी बी आवरून येतो. हा, लगेच येतो. हो, माझी तर अर्धी तयारी झाली सुद्धा. आता तू चल. काय हो, लईच मोठा कार्यक्रम दिसतोय. कसली भारी तयारी केली बघा की. अगं माझं तर या सगळ्या विश्वासच बसा ना. मला असं वाटतं मी सपनात आहे का काय. अहो, सपनच तर होतं की जे आपल्या क्रिस्टीनं सत्यात उतरवलं आहे. खरंय तुझं. या आपण इकडे बसू. ये. अहो, तिथे कुठे बसताय? कुठे दुसरीकडे बसू का? चला हो, इथे मोठमोठे लोक बसणार असते. अहो तसं नाही, आज तुमचा मान आहे. या पुढे, प्लीज पुढे येऊन बसा. या. असे मी ह्या गावातले कार्यक्रम बघितलं. असं कधीच वाटलं नाही इतक्या मोहर अजून एवढ्या चांगल्या सोप्या बसायला मान मिळेल म्हणून. माझं हेच असाच करे. बांधा तुमचा दिवस आहे आज. मला कशाला? अगं तुझ्या कष्टाचं फळ हे सगळं. आज तुझा मान आहे फेटा बांधायचा. ये फेटा बांधून बांधा. आज आपण या सोहळ्याच्या वतीने उपस्थित आहात. आपल्या गावची सौ कृष्णा रायभान विधाते हिने राज्यामध्ये सीएच्या परीक्षेमध्ये प्रथम स्थान मिळवलेलं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपण तिचं. आज या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर मंडळी, एक प्रसिद्ध उद्योगपती, समाजसेवक, समृद्ध शेतकरी असे आपले भाऊसाहेब विधाते साहेब यांना मी विनंती करतो या ठिकाणी आपण कृष्णाचा सन्मान करावा. या ठिकाणी व्यासपीठावरती वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. सन्माननीय आमदार साहेब यांनी नुकतंच या ठिकाणी कृष्णाला 1 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सन्माननीय आमदार साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी कृष्णाला हे बक्षीस प्रदान करावं.
राया पण माझ्यासोबत सीए झालाय, फक्त त्याच्या निकालावर नाव नाही. हे यश आमच्या दोघांचे, हा सत्कार आमच्या दोघांचा आहे. रायानं आज जे काही केलंय माझ्यासाठी, त्याच्यासाठी मी आयुष्यभर त्याचे आभारी राहील. रायासाठी एक तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. कृष्णा, तुझा आभार कसं मानावं हेच मला कळना झाले. तू ती गोष्ट करून दाखवलीस जी करण्यासाठी मी आयुष्यभर धडपडत होतो. एवढे प्रयत्न करून पण मला ती जमत नव्हतं. आजच्या दिवसाची कित्येक वर्ष झालं वाट बघत होतो, पण तुझ्यामुळे असं काही घडेल ही मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं. कृष्णा, आज तुझ्यामुळे भाऊसाहेबांनी मला पहिल्यांदा घट्ट मिठी मारली. कृष्णा, आज तुझ्यामुळे भाऊंच्या डोळ्यात मी माझ्यासाठी अभिमान बघितला, कौतुक बघितलं. ते मला म्हणाले, आज मी रायबान विधातेचा बाप असल्याचा मला अभिमान वाटतोय. तू माझं नाव आणखीन मोठं केलंस पोरा. मला माहित आहे हे जे यश तुला मिळाले त्यात माझा काहीच वाटा नाही. हे सगळं तुझ्या मेहनतीनं, तुझ्या हुशारीमुळे तुला मिळालं. पण आज तरी बी तुझ्यामुळे भाऊसाहेबांनी मला मिठी मारली, माझ्यावर विश्वास दाखवला. आणि ही माझ्यासाठी कुठल्या बी यशापेक्षा, पैशापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कृष्णा, आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात भारी दिवस होता. कृष्णा, तुझंही उपकार मी कधीच विसरणार नाही. आणि मी तुला शब्द देतो कृष्णा, तुझा माझ्या बाबतीत जो काही गैरसमज घडलाय तो मी लवकरच दूर करीन. तुला मानानं या घरातनं माझी बायको आणि विधा त्यांची सून म्हणून घरी घेऊन जाईन. मी वचन देतो तुला,